त्र्यंबकेश्वर नाशिक नगरीमध्ये जो कुंभ होणार आहे या गोदावरीच्या तटेवरती, तर पूर्ण विश्वातून जगातून लोक येणार आहेत. तर मी विशेष आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकांना विनंती करेल की माझ्या महात्म्यांसाठी, साधू संतांसाठी, भक्तांसाठी स्वच्छ पाणी असलं पाहिजे, ड्रेनेज मुक्त असलं पाहिजे. कारण की हे स्नान साधन नाहीये. कारण की गंगेचं स्नान करण्यासाठी गुफामध्ये जे दिगंबर, जे नागा संन्याशी, जे महापुरुष, दिव्य पुरुष 12-12 वर्षे साधना करतात आणि ते दिव्य पुरुष कुंभाच्या निमित्तानं या गंगा मैयाला आणि आपल्या सर्व जीवांना पवित्र करण्यासाठी, पावन करण्यासाठी दिव्य पुरुष येत असतात. पाण्यातूनच जास्त रोगराई पसरते. जास्त रोग जर कशातून होत असतील तर ते पाण्यामधून होतात. म्हणून गंगेचं पाणी स्वच्छ ठेवणं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. आणि विशेष माझ्या दिगंबर बांधवांनी बेजे चाकोऱ्याचं नाव घेतलं. पहिलं कुंभमेळा तिथं भरायचा. मी आज ह्या आध्यात्मिक व्यासपीठावरती माझ्या सर्व दिगंबर बांधवांना आणि माझ्या सर्व दशनाम संन्याशांना, माझ्या गुरुबंधूंना, आचार्यांना मी आमंत्रण देतो की चाकोरे तीर्थावरती एक मोठं स्नान झालं पाहिजे, धर्मध्वजाची स्थापना झाली पाहिजे. गेल्याही कुंभामध्ये 13ही आखाड्यांनी खूप सहकार्य केलं, सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि असं सहकार्य ह्याही कुंभाला झालं पाहिजे आणि तिथली डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. कारण की इथे दिव्य पुरुष येऊन साधना कुंभामध्ये करतात. प्रत्येक आपापल्या इष्ट दैवताची, प्रत्येक आखाड्याचं एक दैवत असतं आणि त्या दैवताची आपण आराधना जगाच्या कल्याणासाठी करत असतात. म्हणून विशेष महापुरुषांना अन्नदान असेल, दान धर्म असेल, त्यांची सेवा असेल, कोणतीही सेवा असो प्रशासनानं करावी आणि या कुंभाचं सगळ्यांनी स्वागत करावं आणि या कुंभाने सर्व विश्वासाठी, विश्वशांतीची आशीर्वाद द्यावा अशा अपेक्षा करतो. सर्वांना रामकृष्णानी जय श्रीराम. ओम नमो नारायण.